नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये स्वागत। राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असताना भोर तालुक्याच्या घाटमाथ्यावरही मागील 4 दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार अशी सुरुवात केलेली आहे। धरण क्षेत्र असेल किंवा घाटमाथा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने भाटघर धरण जे आहे भोर तालुक्यातील, या धरण पूर्णतः 100% क्षमतेने भरून आता भरलेले आहे। आणि या धरणाच्या स्वयंचलित 45 दरवाज्यांपैकी 16 स्वयंचलित दरवाजे हे उघडलेले आहेत आणि बाकी इतरही दरवाजे काही तासातच उघडतील आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल। सध्या या 16 स्वयंचलित दरवाज्यांमधून जवळजवळ 13,000 क्युसेक्सने नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाने नीरा नदीपात्रा शेजारील जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आणि समोरच आपण पाहतोय की या भाटघर धरणाच्या 45 स्वयंचलित दरवाज्यांपैकी 16 दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आणि हा विसर्ग आपण पाहत असतानाच विहंगम असे चित्र आपणाला पाहायला मिळत आहे। आणि या 16,000 क्युसेक्स पाणी हे नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग होऊन जात असताना आपल्याला दिसत आहे। संतोष मस्के, सोमेश्वर रिपोर्टरसाठी भोर, पुणे।